हॅलो गाईज, मी आलो आहे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी. आणि गावी आल्यानंतर मला काही घरी बसवत नव्हतं, म्हणून मी गेलो शेतामध्ये फिरायला. शेतामध्ये गेल्यानंतर थोडेफार कामही होते आणि चला शेतही बघायला जाऊ म्हणून शेतामध्ये आलो. शेतामध्ये गेल्यानंतर ऊसाला पाणी चालू होतं. ते बघत बघत वर गेल्यानंतर मला दिसली केळीची झाडे आणि केळीच्या झाडाला मस्तपैकी केळी, एवढी मोठी केळीचा फणा आला होता. मला ते बघून खूप छान वाटलं, कारण ते खायला तर मिळणार नाही, कारण सुट्टी नंतर ते येणार आहे, पण आईवडील खाणार आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि ते बघितल्यानंतर मला खरंच खूपच छान वाटलं, कारण खूप दिवसांनी मी घरच्या केळी बघितले. तसं गेल्यानंतर मग वडील म्हटले की आता तुला आंब्यावरले थोडे आंबे काढायचे आहेत, कारण ते वर आहेत आणि त्यांना ते काढायला जमत नव्हतं. मी म्हटलं मी आहे ना, मग काळजी नको. मग मी मस्तपैकी आंब्याच्या झाडावर चढलो. वडिलांनी थोडा मदत केली मला वर चढण्यासाठी, कारण मी आता बरेच दिवस झालं झाडावर चढलो नाही, त्याच्यामुळे वडिलांनी मला थोडीशी मदत केली. आणि मग मी वर गेल्यानंतर मस्तपैकी आंबे काढले. हे बघा, वर जात होतो, खूप दिवसांनी गेलो, त्याच्यामुळे थोडी भीती मनात होती, पण गेलो आणि आंबे काढले. वडिलांना म्हटलं मी वरून एक आंबा फेकतो, तुम्ही त्याची कॅच पकडा. वडिलांनी मस्तपैकी कॅच पकडली. नाना आमचा पाहत होता, एन्जॉय करत होता. आणि वर गेल्यानंतर मी काठीने आंबे झोडत होतो. ज्ञानेश आमचा बाबा ताकदवर म्हणत होता. मला थोडीशी स्फूर्ती मिळत होती. हे बघा, हिरवीगार आंबे टोपल्यामध्ये एवढे मी काढले. असा आमचा आजचा दिवस गेला. बाय बाय.